सोलापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एसटी दरवाढीच्या विरोधात जे आहे ते निदर्शन करण्याला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो या ठिकाणी सोलापूर बस स्थानकाबाहेर या ठिकाणी चक्का जाम आंदोलन जे आहे ते ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येत आहे। आपण पाहतोय खरं तर सोलापूर शिवसेना ठाकरे गटाचे सर्वच पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। नक्की काय मागण्या आहेत जिल्हा प्रमुख या ठिकाणी आहेत, काय मागणी घेऊन सरकारचा काय वाढ करणाऱ्या राज्य सरकारचा काय मागणी, कशासाठी आपण आंदोलन करताय, काय प्रमुख मागणी आहे? या ठिकाणी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं शिवसैनिक मुंबईच्या दादरच्या सेना भवन आणि मातोश्रीच्या आदेशानुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार एसटी भाडेवाढ जे या राज्य सरकारने केलेला आहे अन्यायकारक असल्या एसटी भाडेवाढच्या विरोधात ते रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही रस्त्यावर आलोय। या राज्य सरकारचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतोय। लाडक्या बहिणींना सुद्धा अन्याय करायचा प्रकार त्यांच्याकडून होतोय। अनेक जे निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितलं होतं ते सगळं त्यांना आमिष दाखवून जे निवडणूक जिंकून आले आणि आता निवडणूक जिंकल्यानंतर सगळ्यांवर अन्याय करायचा प्रकार या राज्य सरकारकडून होतोय आणि म्हणून या अन्यायकारक एसटी भाडेवाढच्या विरोधात आम्ही आज रस्त्यावर आलोय। फडणवीस सरकारचं आणि त्यांच्या बरोबर असलेल्या मिंदे आणि अजित पवार या तिघांच्या सरकारचं आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतोय। दादा काय सांगाल, काय प्रमुख मागणी आहे? दरवाढ झालेली आहे एसटीचे, या दरवाढीमध्ये ही दरवाढी झालेली आहे याच्यामध्ये प्रवाशांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे। पूर्वी कसं 5च्या प्रमाणामध्ये पटीमध्ये दरवाढ व्हायची, यावेळी डायरेक्ट 15 ते 20% दरवाढ झालेली आहे आणि ह्याच्यामुळे सुट्ट्याचा नाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। आता इथून समजा तुळजापूरला जायचं आहे तर 82 रुपये तिकीट असेल, पण प्रत्येक प्रवासी हा 2 रुपये सुट्टे ठेवत नाही आणि जेव्हा जो आपला जो वाहक असतो त्याला 2 रुपये समजा त्यांनी कमी घेऊन त्याला सीट तिकीट जरी दिलं आणि पुढे विजिलन्सवाले आले, निरीक्षक आले, त्यांच्या कलेक्शनमध्ये शॉर्ट जरी लागलं तरी पण त्यांच्यावर कारवाई होते। आणि आज आता खरं बघायला गेलं तर 10 वर्ष झालेले आहेत, एक गाडीला 10 लाख किलोमीटर त्याचं रनिंग झालेलं आहे। अशी वाहनं बरखास्त केली पाहिजेत, नवीन वाहनं घेतली पाहिजेत। खाजगीकरणामुळे अप्रशिक्षित त्या ठिकाणी ड्रायव्हरची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे। एसटीचा जो चालक असतो त्याच्यावर सगळी जिम्मेदारी असते की तो जो प्रवाशांचं जीवन त्यांच्या हातात असतं। तर आत्तापर्यंत जेवढे पण एसटीचे जे जुने चालक आहेत त्यांना सर्वांना प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे। आता मोठ्या गाड्या जे खाजगीकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही चालकाला प्रशिक्षण दिलेलं नाही। RTOचं फक्त ड्रायव्हिंगचं लायसन आहे, पण कसं सुरक्षित वाहन चालवलं पाहिजे आणि एसटीचे जे नियम आहेत त्याचं प्रशिक्षण त्यांना दिलेलं गेलेलं नाही आहे। काय सांगाल, काय मागणी आहे प्रमुख? एक तर एसट्या गळक्यात खिडक्यात उठक्यात अशा अवस्थेत एसटी चालताना सर्वसामान्य प्रवासी एसटीतून प्रवास करतो, त्यांच्यावर ही अन्यायकारक किंवा जुलमी दरवाढ लादली गेली असल्यामुळं हा चक्रम जो परिवहन मंत्री आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। पाहतोय तीव्र, काय सांगाल भाऊ, शेवटचा इशारा काय आहे प्रशासन? उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंनी महाराष्ट्रभर आदेश दिला, त्या आदेशाला शिरसंवाद म्हणून आमचे सर्व जिल्हा प्रमुख, सर्व शहर ग्रामीणमधले सर्व पदाधिकारी या इथं आम्ही रास्ता रोको आंदोलन करत आहोत। परंतु हा प्रताप सरनाईक परिवहन मंत्री हा मस्तीला आलेला मंत्री आहे, त्यांनी कॅबिनेटची मंजुरी न करता हे दरवाढ केलेलं आहे। 15% दरवाढ म्हणजे गोरगरिबाला फिरणं मुश्किल झालेलं आहे। आगामी काळात जर 1-2 दिवसामध्ये दरवाढ कमी नाही केला एक एसटी आम्ही या एसटी स्टँडमधून बाहेर पडू देणार नाही, असं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं इशारा देतो। आपण पाहतो या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। जर काही भाडेवाढ जे आहे ती दर कमी नाही झाले तर मात्र आम्ही यापुढच्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।